हो कसलं भारी आले हे तुरी लावले ते का उगवले ते भारी आले आता पाऊस हा हा हो आणि बघा आता बघा ह्याला कसल्या तुरी कसली भारी फुटली आहे झाड पाऊस पडल्यापासून ज्या फपारले ती या सांगायलाच नको आता बघा आता हातग्याची फुले जेवण बिवण झालं बघा आता थोड्या वेळ निघायचंय आता पावसाचं वातावरण आहे मग आई म्हणली थोडी हातग्याची फुलं काढू तर तो आता शिवानी वर चढा लागली आहे काय त्या चवळीला शेंगा ह्या किती लांबड्या लागली ते हे का चवळी आहे आता बिमुग काढून बघा बिमुगाला आलंय का चला आता आम्ही हातग्याची फुलं घेतो काढून आता ते भरून हातग्याची फुलं काढली आणि शिवानी ह्या शिडीवर चढली आणि बाद दिसना पडली खाली चिखलात हाय का नाही शिवानी हे शिवानी येत आहे पडली बाद दिसना खाली शिवानी आमची बाद दिसना पडली चिखलात खाली नाही पडली चला आता आता हे फिरून लागले हात घ्यायचे काय ते शेवग्याच्या शेंगा नाही अजून फुलं लागले ती पण वारं सुटलं होतं काल आम्ही बाहेर गेलो होतो आळंदीला लग्नाला किसन दादाच्या त्यामुळे वारं पण सुटलं रात्री उशीर पण झाला आणि इथून तिथून आलो पुण्यापासून आम्ही हा मग काय इथून तिथून आलो कुठं टिपका सुद्धा नाही मोळ पशी आला पाऊस चालू झालाय असं वाटतंय ते टाकू नको भरलेलं चिखलाचं असं वाटतं तर काल जाताना आम्ही गेलो होतो भुलेश्वरला परत थिऊरचा गणपती केला मस्त असा दर्शन बिर्शन झालं दर्शन झालेच हा चांगलं दर्शन भेटलं आम्हाला आज सोडलो डायरेक्ट हो चला आता हे काय उगवलं फुलं करा आता नाही घरी गेल्यावरच की आवडते त्या दिवशी नेलेली कुणाला पुरली पण नाही ती तरी तर आज पाठी भरून काढली हो हे का अजून काढू का नको नको बस झाली बस बस लय पण खा वाटत नाही ती चला निघा बाहेर निघा बगीचात ना ह्या फुलाला फुलं बघा की झाडाला हा केवढं फुल लागलंय हो का हे आता हा ओ फुल केवढं आहे बघा की हो का हातग्याची फुलं आणली आम्ही जाऊन ही जास्वंदीचं फुल आहे व किती भारी लागली ती फुलं बघा की हा किती छान दिसतंय बघा असं हे का एवढं मोठं फुल मी पहिल्यांदाच बघितलं एवढं मोठं फुल हा पण ते बारकी होती पण ही वेगळंच आहे की भारी भारी वाटतंय हा जंबूशिर आहे चला की आता जायचंय होय होय काय राहू राहवा चला मग चला आवरायला घेते चला मग जाऊया पाठी भरून फुलं आणली बघा काढून मी नाही हा